साधारण 2004चा हा प्रसंग आहे। तेव्हा नागपूरमधील चौकांमध्ये एका जाहिरातीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यातल्या मॉडेलचा चेहरा पाहिल्यावर सुरुवातीला प्रत्येक जण बुचकाळ्यात पडला होता। प्रत्येक जण पोस्टर पाहिल्यानंतर म्हणायचा, अरे हा तर आपला देवेंद्र भाऊ। या देवेंद्र भाऊंच्या आमदारकीची पहिलीच टर्म सुरू होती। नागपूरमधले फेमस फोटोग्राफर विवेक रानडे यांनी देवेंद्र भाऊंचं फोटोशूट केलं होतं। नेमके हे सगळे फोटो नागपूरमधल्या रेडीमेड कपड्यांच्या एका फर्मच्या मालकांना खूप आवडले। त्यांनी ते फोटो आपल्या जाहिरातीत वापरण्याची परवानगी मागितली आणि संपूर्ण नागपूर शहरात कपड्यांच्या जाहिरातीचे फलक झळकू लागले। त्याचवेळी केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली रालोआचं सरकार सत्तेत होतं। वाजपेयी यांचे स्नेही नागपूरचे ॲडव्होकेट आप्पासाहेब घटाटे यांच्याकडून या देवेंद्र भाऊंची कीर्ती थेट वाजपेयींच्या कानावर गेली। वाजपेयींनी या मॉडेल आमदारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। थेट पंतप्रधान अटल बिहारींचं निमंत्रण मिळताच घटाटे, शैलेश जोगळेकर आणि देवेंद्र भाऊ वाजपेयींना भेटायला दिल्लीला गेले आणि या मॉडेल आमदाराला पाहताच वाजपेयी म्हणाले, वा वा, क्या स्मार्ट मॉडेल है ये। हेच स्मार्ट मॉडेल आज महाराष्ट्राला स्मार्ट राज्य बनवण्यासाठी मुख्यमंत्री पदाची धुरा स्मार्टली हँडल करताना दिसत आहेत। नागपूरच्या धरमपेठ इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते गंगाधरराव फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस हे चिरंजीव। त्यांचं प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू होतं। माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असं आणीबाणीच्या काळात वयाच्या अगदी 6व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आईला बजावून सांगितलं होतं। शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून देवेंद्र यांना सरस्वती शाळेत टाकावं लागलं। घरात लहानपणापासूनच संघाचं वातावरण असल्यामुळे त्यांच्यावर देखील संघाचा खोलवर प्रभाव पडला। फक्त शाळेचं नाव इंदिरा आहे म्हणून देवेंद्र यांनी ती शाळा सोडली होती। पुढे शिक्षण पूर्ण केलं, लॉमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आणि देवेंद्र फडणवीस राजकारणात आले। देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर हे विधान परिषदेत आमदार होते, तर त्यांची आई सरिता फडणवीस या विदर्भ हाऊसिंग क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन होत्या। शोभा फडणवीस म्हणजे देवेंद्रजींच्या काकू या देखील 4 वेळा आमदार राहिल्या आहेत। कुटुंबाचा हा राजकीय वारसा देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतला होता। 1989 साल होतं। देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सक्रिय झाले होते। त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती। पुढे 1990 साली त्यांना नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली। 1992ला फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहराध्यक्ष झाले। 92 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर झाले। सलग 2 वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले। पुढे 2 वर्षात 94ला फडणवीस भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले। राज्यात युतीचं शासन होतं। दरम्यान युतीच्या शासनात 98 साली महापौर संकल्पना पुढे आली। देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती मेयर इन काउन्सिल पदावर करण्यात आली। असा सन्मान मिळवणारे ते राज्यातले एकमेव नेते ठरले, तसेच देशाच्या इतिहासात दुसरे सर्वात तरुण महापौर म्हणून ते गणले गेले। 99 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। 2001 साली देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली। पण फडणवीसांवर संघाच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता। संघाचे प्रचारक हे आयुष्यभर अविवाहित असतात। त्यातच मला संघाचा प्रचारक म्हणून पूर्ण वेळ घराबाहेर पडायचा आहे असं म्हणत फडणवीसांनी देखील अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला। पण आईच्या हट्टापायी फडणवीस लग्नाला तयार झाले आणि 2006 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी अमृता रानडे यांच्याशी त्यांनी लग्न केलं। 2009ला ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले। 2010ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली। 2013 हे साल देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं, कारण याच काळात त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। तोंडावर 2014च्या निवडणुका होत्या, तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्व गुणांचा कस लागणार होता। केंद्रात भाजप सत्तेवर आली। इकडे राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा निवडणूक लढवली आणि भाजपने महाराष्ट्रात पहिल्यांदाच 122 जागांवर विजय मिळवला। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला फडणवीसांचं महत्त्व कळालं आणि भाजपने महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना मागे सारत देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं। देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातले मानले जातात, की त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आणि अवघ्या 44व्या वयात फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। इतक्या कमी वयात राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते दुसरे नेते। त्याआधी शरद पवार मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते, ते 38व्या वर्षी। यशवंतराव चव्हाण 47व्या वर्षी। कमी वयात मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे पुढचं राजकारण करण्यासाठी बराच स्पेस मिळतो। तो स्पेस जसा यशवंतराव चव्हाण शरद पवारांना मिळाला, तसाच स्पेस देवेंद्र फडणवीसांना मिळाला आहे। तो स्पेस अगदी करेक्टपणे फडणवीस घेत आहेत। मुख्यमंत्री पदाच्या पहिल्याच कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा वर्चस्वाला आव्हान देणं।
त्यात नेमकं त्यांच्या कार्यकाळात निघालेले मराठा समाजाचे मूक मोर्चे, त्यात मराठा आरक्षण देऊन त्यांनी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवलं होतं. नंतर निघालेले शेतकरी मोर्चे अशी आव्हानं पेलत त्यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा इतिहास बघितला तर फक्त 2 नेते असे आहेत ज्यांनी त्यांचा 5 वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पूर्ण केला आहे. यात पहिलं नाव आहे वसंतराव नाईक यांचं. त्यानंतर डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 असा मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या कार्यकाळात त्यांनी चांदा ते बांदा योजना, जलयुक्त शिवार योजना, नमामि चंद्रभागा प्रकल्प, समृद्धी महामार्ग असे अनेक योजना प्रकल्प राबवले. पुढे 1900 निवडणुका पार पडल्या. केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आलं. इकडे राज्यात भाजपने पुन्हा चांगल्या जागा जिंकल्या. युतीचं सरकार येण्याच्या तयारीत असताना 2019ला भाजपची शिवसेनेसोबतची युती तुटली. अशावेळी सत्ता स्थापन करण्याचे कोणतेच पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्हते. पण फडणवीसांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडला. भले हे सरकार केवळ 8 घटकेचं ठरलं असलं तरी फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचे मानकरी झाले होते. नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस. मनसुख हिरेन प्रकरण, सचिन वाझे वसुली प्रकरण, अनिल देशमुखांचा राजीनामा, नवाब मलिकांची अटक, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले वीज तोडण्याचे आदेश, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, ओबीसी आरक्षण अशा अनेक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारची अक्षरशः कोंडी करण्यात फडणवीस नेहमीच पुढे होते. ठाकरे सरकार असताना झालेल्या प्रत्येक अधिवेशनात फडणवीसांनी विरोधी पक्षनेता कसा असावा हे दाखवून दिलं. नंतर शिंदेंच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं. यामागे फडणवीसांचंच राजकारण असल्याचे आरोप झाले, अजूनही होत असतात. शिंदे गट आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. शिंदे मुख्यमंत्री झाले पण फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांना धक्का दिला होता. नंतर अजित पवारांचं बंड झालं आणि त्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकारमध्ये 3 मोठे नेते, 3 पक्ष असताना देखील सत्तेच्या चाव्या फडणवीसांकडे होत्या. उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद आणि 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद फडणवीस बाळगून होते. नंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महायुतीच्या साथीने भव्य विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि रणनीतीमुळे भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. निवडणुकीनंतर शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांचे महायुतीचे सरकार स्थापन झालं. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. अशातच अचानक फडणवीसांचा राजकीय मित्र त्यांना सोडून गेला, म्हणजेच अजित पवार. अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीत फडणवीस यांनी स्थिरता राखली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद सोपवून आणि महायुतीचं सरकार सालोख्याने चालवत त्यांनी प्रशासकीय सातत्य टिकवलं. सध्याही ते मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या 2014 ते 2026 पर्यंतच्या राजकारणात फडणवीसांनी बेरजेचं राजकारण आणखी परिपक्व केलं. भाजपमध्ये जुन्या प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्रात सदाभाऊ खोत, महाडिक, नरेंद्र पाटील यांसारख्या नेत्यांना ताकद दिली. राजकारणात बेरीज करत असताना आकड्यांचंच राजकारण जमायला हवं आणि याच आकड्यांवर विजय मिळवण्यात फडणवीस यशस्वी ठरत असताना दिसतात. याशिवाय समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, नमामि चंद्रभागा, चांदा ते बांदा यांसारख्या योजनांना गती देताना त्यांनी विकास आणि प्रशासन यांचा समन्वय साधला. विरोधकांकडून अनेक आरोप आणि आव्हानं येत असतानाही फडणवीस यांनी प्रशासकीय नियंत्रण आणि राजकीय डावपेच यातून महायुती सरकार स्थिर ठेवले. कमी वयात आमदारकी ते कमी वयात मुख्यमंत्रीपद इथपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय प्रवास हा महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय असणार आहे. संघाच्या विचारसरणीपासून ते व्यावहारिक राजकारणापर्यंत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपली छाप उमटवली आहे. आज त्यांचा वाढदिवस, त्यामुळे आमच्याकडून एक कौतुकाची थाप देण्याचा हा प्रयत्न. बाकी तुम्हाला फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.